विद्यार्थी मित्रांनो, काही मुलांना मॅथ्सची एवढी भीती वाटते की विचारूच नका. 10वी पण भीती वाटते. 10वीत जॉमेट्रीची भीती वाटते मुलांना. ठीक आहे, सायन्सला घेतलंय ॲडमिशन आणि 11वी होऊ दे कसं तरी 11वीत पण ट्रिगो 2 अवघड वाटतंय आणि 12वीत गेल्यानंतर कुठल्या विषयाची भीती वाटते माहितीये का? मॅथ्स मधल्या कुठल्या टॉपिकची? इंटिग्रेशन. भीतीच वाटते आणि ही भीती इंजिनिअरिंग पर्यंत कंटिन्यू राहते मुलांच्या मनात. माझ्या मनात राहिली होती. मग माझ्या चुका काय होत्या? सगळं मी डिस्कस करणार आहे. आता या व्हिडिओत पण करणार आहे. पण पर्सनली 1 टू 1 उद्या 27 जानेवारी कोल्हापूरमध्ये या नंबरवर कॉल करा. मला भेटायला या. मी तिथं शिकवणार आहे. त्याला डेमो लेक्चर म्हणताच येणार नाही. आम्ही 12वी सुरुवात केली कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरकरांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे. ऑलमोस्ट माझ्याकडे जी मुलं आलेत, ती जेईई सोडून आलेली आहेत. म्हणजे वेगळ्या-वेगळ्या अकॅडमीतून मुलं आलेली आहेत. 92% 98% पर्यंतची मुलं आहेत. मी तुम्हाला सांगू का? वेळीच योग्य निर्णय त्यांनी घेतलाय. राहू दे जेईई, सीईटीत 100% पाडायचे आहेत. आणि मी तुम्हाला बोलतोय, इंटिग्रेशन अवघड वाटतंय, डेरिव्हेटिव्ह अवघड वाटतंय. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन तुम्हाला अवघड वाटतंय ना, पण थांबा. मॅथ्स पेपर 2 मध्ये असे 2 टॉपिक आहेत, की जे अतिशय, अतिशय सिंपल आहेत. अरे कोणते ते 2 टॉपिक सांगतो. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन. आता तुम्हाला करायचंय काय मी तुम्हाला सांगतो. काय होतंय माहितीये का, मी मी नेहमी बदल करतो माझ्या क्लासमध्ये, नेहमी. मग आता ऑफलाईनमध्ये माझ्यातला बदल काय? तर मला एक गोष्ट कळाली, की डिफरन्शिएशनला स्टार्ट करतो आपण आणि 2-3 आठवडे त्याच्यात जातात. जातात. इंटिग्रेशनला तर महिना जातो आमचं लक्षात घ्या. डिटेल्स सगळं घ्यायचं असतं ना ऑफलाईनमध्ये. प्रत्येक क्वेश्चन ना क्वेश्चन आमच्या ऑफलाईन मधल्या फॅकल्टीज घेतात. मुद्दा असा आहे, चाललंय, पण हळू भीती डेव्हलप होते. थोडं टाइप आहेत डेरिव्हेटिव्हमध्ये, इंटिग्रेशनमध्ये. पण अशा वेळेस माझं या वर्षीचा प्लॅन वेगळाच आहे. इनिशियलीच मुलांचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. 40 मार्काचं सेक्शन 2 आहे ना, 2 टॉपिक केले की 10 मार्क, 25% एका दिवसात. एका दिवसात. हां, एका दिवसाच्या ऐवजी 2 दिवस लागतील, पण टार्गेट तर ठेवूया ना मोठं. तर कुठले 2 टॉपिक आहेत बोललो ना मी, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन. आता तुम्हाला एक काम करायचंय. तुम्हाला कोणतं काम करायचंय? YouTubeवर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन सह्याद्री ट्युटोरियल, बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन सह्याद्री ट्युटोरियल्स हे व्हिडिओ सर्च करून तुम्ही व्हिडिओ बघितले तरी होईल. आणि जर तुम्हाला कोल्हापुरात पॉसिबल असेल तर या ना. या एक दिवस काढा तुम्ही कोल्हापूरमध्ये. आता खूप मुलं आहेत जे उद्याचं लेक्चर अटेंड करणार आहेत. पर्सनली मी मुलांशी बोललोय, पर्सनली. तुम्ही या नंबरवर कॉल करा. नाहीतर आमचा नेहमीचा नंबर आहेच की तुमच्याकडं. त्याच्यावर WhatsApp मेसेज करा ना. तुम्ही कोल्हापूरमधील असाल, पण थांबा माझ्याकडे उद्या कोल्हापूर नाही. पट्टण कोडोलीतून मुलं येणार आहेत. ओके. तुम्हाला सांगतो आसपासची गावं भरपूर आहेत बरं का. हेरले नावाचं गाव आहे. प्रयाग चिखली नावाची गाव गाव आहे. असंच गावाचं नाव आहे बरं का. अ, पन्हाळ्याजवळ एक गाव आहे बरं का. तुम्हाला गावाचं नाव पटकन आठवेना. कोल्हापूर शहरातलीच मुलं आहेत, पण आजूबाजूच्या गावातली मुलांनी पण रजिस्ट्रेशन केलेलं आहे. मग तुम्ही अगदी किनी वाठार, ओके, गोटकिंडी, एडे-निपाणी या भागात तिथली सुद्धा मुलं आहेत. ग्रामीण भागातली मुलं आहेत. जबरदस्त त्यांच्यात पोटेन्शियल आहे बरं का. आणि ह्यातल्या बऱ्याच मुलांनी 11वीत जेईई करताना प्रचंड ताण-तणावात ते राहिलेत. पण थांबा ना, आता उद्या बघा तुम्ही मी तुम्हाला सांगतो, उद्या तुम्ही माझ्या लेक्चरला कोल्हापूरमध्ये आला, की तुमचा कॉन्फिडन्स खूप वाढणार आहे. गारगोटीवरून एक स्टुडंट येणार आहे. गारगोटी कोल्हापूर जास्त आहे, पण तो येणार आहे स्टुडंट. मी तुम्हाला सांगतो राधानगरीवरून मुलं आलेले आहेत माझ्या कोल्हापूरच्या लेक्चर्सला. माझं काम एकच आहे, तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स देणं. मग या व्हिडिओमध्ये आता बरीचशी मुलं अशी आहेत. एक मुलगा आहे बरं का, त्याचं कॉमेंट असणार आहे, की "सर अहिल्यानगरला पण या ना." सगळीकडे यायची इच्छा होते. प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. पण मी तुम्हाला सांगितलं ना, YouTubeवर व्हिडिओ आहे. तुम्ही तो बघू शकताय. पण माझं एक काम आहे बरं का, मी तुम्हाला सांगतो. उद्या कोल्हापूरचं माझं सेशन झालं, की तिथं जे काही घडलं, जे काही मी शिकवलं, तो अनुभव आहे ना किंवा ते लेक्चर्स ना, मी YouTubeवर नक्की तुम्हाला प्रोव्हाईड करेन. मग आता वाट कसली बघताय? तुम्ही ॲप डाउनलोड केलंय का? पहिली गोष्ट. लॉग कॅल्क्युलेशनचा व्हिडिओ कंप्लीट केला का? नसेल तर करा. नसेल तर करा आणि तुम्ही उद्या जॉइन व्हा. ऑल द बेस्ट.